2022 मध्ये स्थापन झालेल्या महायुती सरकारमध्ये अजितदादा 2023 मध्ये सामील झाले। त्यांच्या येण्याआधी शिंदे सेना व भाजपची ही युती अतिशय चांगल्या प्रकारे कार्यरत होती, पण अजितदादांच्या येण्यानंतर महायुतीने एक चांगलाच वेग पकडला आणि आता अजितदादा व फडणवीस यांच्यामध्ये अतिशय घनिष्ठ युती झाल्याची पाहायला मिळतेय, ज्यात शिंदे कुठेतरी मागे पडत असल्याचं दिसतंय। म्हणूनच महायुतीमध्ये उशिराने सामील झालेले अजित पवार शिंदेंना वरचढ ठरत आहेत का, तेच जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून। नमस्कार, मी श्रेया, तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा। शपथविधी सोहळ्याच्या दिवशी जिथे अजित पवार व देवेंद्र फडणवीस अगदी एकमेकांच्या खुर्चीला खुर्ची लावून हसत खेळत बसले होते, तिथेच एकनाथ शिंदे मात्र त्या दोघांपासून थोडेसे लांब बसलेले दिसले। यासोबतच मुख्यमंत्री पदावरून व गृहमंत्री पदावरून एकनाथ शिंदे व भाजपामध्ये अनेक वाद असल्याच्या चर्चा देखील अनेकदा समोर आल्या होत्या। त्यामुळे महायुतीमध्ये भाजपा आणि अजित पवार गटांमध्ये जवळीक असल्याचं पाहायला मिळतंय, तर एकनाथ शिंदे कुठेतरी तटस्थ दिसतात। म्हणूनच महायुतीमध्ये उशिराने सामील झालेले अजित पवार हे शिंदे यांना वरचढ ठरत असल्याचं चित्र सध्या दिसून येतंय। महायुतीमध्ये जरी अजित पवार एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा उशिराने सामील झाले असले तरी सुद्धा या दोघांची एकूणच राजकारणातील पूर्ण कारकीर्द पाहता अजित पवार हे एकनाथ शिंदे यांच्या आधीच आलेले आहेत। तब्बल 8 वेळा आमदार होणाऱ्या अजित पवारांच्या गाठीशी राजकारणातील एक प्रदीर्घ अनुभव आहे। प्रशासकीय कामांवर होल्ड असलेले, त्यातील खास गळगे माहीत असलेले अजितदादा हे शिंदे यांच्यापेक्षा जास्त अनुभवी आहेत। त्यामुळे ते त्यांना जड आहेत आणि त्यांना जड जाऊ देखील शकतात। एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा अजित पवार हे अनुभवाने व राजकीय कौशल्याने उजवे ठरतात। अजित पवार हे महायुतीमध्ये जरी उशिरा आले असले तरी सुद्धा त्यांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रदीर्घ अनुभव, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी घेतलेले निर्णय, त्यांची कौशल्ये व राज्यकारभार चालवण्याची पद्धत या सगळ्याचा फायदा महायुती सरकारला आगामी काळात होऊ शकतो। अजित पवार महायुतीमध्ये सामील झाल्याने महायुतीचा विजय निश्चित झाल्याचं मत देखील अनेक राजकीय जाणकार व्यक्त करतात। अजित पवारांनी महाविकास आघाडीला रामराम ठोकल्याने महाविकास आघाडीला एक ठाम ठोक नेतृत्व करणारा कोणताही नेता उरला नाही, ज्यामुळे महाविकास आघाडी विधानसभा निवडणुकांमध्ये पराभूत झाली। तर महायुतीमध्ये अजित पवार सामील झाल्याने महायुतीला मात्र अजितदादांचा मोठा फायदा झाला। अजित पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणावर असलेला होल्ड, त्यांचा जनसंपर्क, त्यांची कार्यपद्धती व कित्येक निवडणुकांचा त्यांचा अनुभव या सगळ्याचा फायदा महायुतीला व पर्यायाने भाजपला आगामी काळात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये होऊ शकतो। अजित पवारांचा ग्राउंड लेवलवर मोठा कनेक्ट पाहायला मिळतो, त्यामुळे अजितदादा सोबत असल्याने भाजपला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये त्यांची मोठी मदत होऊ शकते। यासोबतच अजित पवारांच्या सोबत फक्त कोणा एका धर्माचे किंवा जातीचे लोक नसून सर्व जाती धर्माचे लोक अजितदादांना मानतात, त्यामुळे त्याचा फायदा देखील भाजपला होऊ शकतो। आणि हेच सर्व फायदे लक्षात घेता भाजप व फडणवीस अजित पवारांसोबत सलोखा ठेवून आहेत। एकूणच अजितदादांकडून महायुतीला व भाजपला अनेक फायदे झाले आहेत व येणाऱ्या काळात अजून होऊ शकतात, जिथे एकनाथ शिंदे कुठेतरी कमी पडताना दिसतात। म्हणूनच त्यांना महायुतीमध्ये दुय्यम वागणूक दिली जात आहे असा आरोप सध्या केला जातोय। तर यावर तुम्हाला काय वाटतं? तुमच्या मते खरंच महायुतीमध्ये एकनाथ शिंदे यांना दुय्यम वागणूक दिली जात आहे का, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आणि या व्हिडिओला लाईक, शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।